नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. एखादा भोंदू बाबा जर प्रशासनामध्ये त्याची मांड असेल तर काय घडू शकतं याचं एक आणखीन सर्वात मोठं उदाहरण मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि ते उदाहरण तो ज्या गावात राहत होता त्या गावकऱ्यांच्या मुळावर कसं उठलं होतं तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. सगळ्यात आधी तर श्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जो शासन निर्णय निर्गमित करण्यात आला म्हणजे जारी करण्यात आला आणि त्यातनं या भामट्याच्या शिवनिका संस्थान मिरगाव तालुका सिन्नर याच्यासाठी मराठवाड्याचं पाणी आणि जे मी परवाच्या दिवशी दाखवलं की तो जी आर काढला आणि त्याच्यासाठी शिवनिका संस्थान मिरगाव तालुका सिन्नर या संस्थेला मुळशी मध्यम प्रकल्पातनं बिगर सिंचन मोठ्या प्रमाणात पाण्याच्या हक्कास ज्याला बल्क वॉटर एन्टायटलमेंट म्हणतात त्याला मान्यता दिली. हे निव्वळ पिण्याच्या पाण्यासाठी. बरं काय संबंध आहे त्या ट्रस्टचा, त्याचं काय सामाजिक काम आहे, त्या ट्रस्टमुळं कुठल्या समाजाच्या कोणत्या घटकाचं कुठल्या अशा समाज घटकाला फायदा होणार होता काही त्या जी आर मध्ये लिहिलेलं नाहीये. संदर्भ क्रमांक 3 इथल्या शासन निर्णयान्वये बिगर सिंचन मोठ्या प्रमाणात पाण्याच्या हक्क प्रस्तावांना मंजुरी देण्यासाठी क्षेत्रीय वाटपाच्या मर्यादेनुसार सुधारित स्तर निश्चित करण्यात आला सो अँड सो. आणि मग त्याप्रमाणे असं दिसतं आहे की ह्या शिवनिका संस्थान मिरगावला पिण्यासाठी दारणा धरण गोदावरीतल्या उजव्या तट कालव्यातनं 48 किलोमीटरची वाहतूक करून 0.0039 दशलक्ष एवढ्या पाण्याचा त्यांना पुरवठा करायला मान्यता दिली. हे पाणी बिगर सिंचन पाणी पुरवठ्यासाठी करारनाम्यानुसार सुधारित नमुना सो अँड सो ह्याच्यासाठी म्हणजे फक्त पाणी उचलण्याची पुरवठ्याची जागा व क्षेत्रीय परिस्थितीनुसार इतर अटी शर्तीचा अंतर्भाव करून त्यांनी केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच हे पाणी वापरायचं होतं. आता मी तुम्हाला ते एक्सक्लुझिव्ह पत्र दाखवतोय स्क्रीनवरती. प्रत्यक्षात काय केलं यांनी तर ते काय जे असेल ते दारणात आणलं. पण श्री आदित्य विजय वाजे यांना 22/4/2021 अन्वये 15व्या वित्त आयोगातनं कंत्राट त्यांनी बहाल केलं. ते कंत्राट एक पाण्याची टाकी करण्यासाठी आहे. सो तिथपर्यंत पण ठीक आहे. पण पुढं खाली मी जे सांगेन ते किती धक्कादायक आहे बघा. खालील दर्शविलेली कामाची निविदा मंजूर केलेली असून त्यानुसार तुम्ही करारनामा मुद्रांक शुल्क 500 रुपये ते करून द्यायचं जे ॲज युजल कॉन्ट्रॅक्टरला आपण काम देत असताना. यावरून म्हणजे खालील दर्शविलेल्या कामाच्या तुमच्या मंजूर B1E निविदेप्रमाणे सुरुवात करावी. काम पूर्ण करण्याची मुदत 31/10/2022 आहे. सो अँड सो मिरगाव तालुका सिन्नर इथं पाण्याची टाकी बांधकाम त्याच्यासाठीचा खर्च आहे 8,69,341 रुपये. त्याच्यासाठी तुम्हाला 15व्या वित्त आयोगातनं पैसे मंजूर करण्यात आले. त्यांनी अटी आणि शर्ती बघा. सदर कामासाठी जागा ग्रामपंचायतीच्या मालकीची असल्याबाबतची खात्री करावी. सदरची जागा खासगी मालकाची असल्यास त्याबाबत ग्रामपंचायतीच्या नावे दानपत्र केल्याबाबत करारनामा केलेला असल्याची खात्री करावी. विहित मुदतीत काम पूर्ण न केल्यास जिल्हा परिषद प्रतिदिन जो दंड आकारेल तो आपणास बंधनकारक आहे. सदर कामासाठी आवश्यक असलेल्या सर्व विभागाची परवानगी घेतल्याची खात्री करावी. सदर काम पूर्ण झाल्यानंतर सदर काम ज्या निधीतून घेण्यात आलंय त्याचा नामफलक त्या जागी लावावा. सदर कामासाठी कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त मोबदला उदाहरणार्थ भाववाढ वगैरे ते देताना नाही. प्रशासकीय मान्यता वगैरे. आणि मग अवर सचिव महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ यांनी ते काम मंजूर केलं. कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद नाशिक त्याची प्रत सरपंच ग्रामपंचायत मिरगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक यांना दिली. बातमी ही आहे की हे काम त्या गावाला पाणी पुरवठा करण्यासाठीच आहे. एक टाकी उभारायची आहे जी 8-8.5 लाख रुपये खर्चून करायची. पण तुम्हाला बिलकुल आत्ता आश्चर्य वाटणार नाही की ती पाण्याची टाकी ह्या भोंदू बाबाच्या त्या आश्रमासाठी वापरली गेली. आणि माहिती मिळते आहे त्याप्रमाणे गावकऱ्याला त्या पाण्याच्या टाकीचा लाभ झालाच नाही. त्यामुळं इतकी मोठी फ्रॉड, ग्रामपंचायतीच्या नावावर आलेला निधी. आणि एरवी मला कमाल वाटते मी गावातली लोक पण, कारण शेवटी पुन्हा असं आहे की तेही बघत असतील ना की किती मोठी प्रतिष्ठित मंडळी त्याच्याकडे येतात,
खुद्द मुख्यमंत्रीच येऊन आशीर्वाद घेत आहेत. शिक्षण मंत्री तात्कालीन तिथे येऊन आशीर्वाद घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षाची नेते मंडळी तिथे येत आहेत. राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा तिथे येत आहेत. आणि ह्या सगळ्याची गोळाबेरीज म्हणजे ज्या पाण्याच्या टाकीतनं ग्रामपंचायतीच्या मंडळींना त्या पाण्याचा लाभ होणं, ग्रामस्थांना पाण्याचा लाभ होणं अपेक्षित होतं, तिथं ह्या भामट्यांनी, ह्या भोंदू महाराजानं ते सगळं पाणी, त्या पाण्याच्या टाकीचा वापर हा स्वतःसाठी केला आणि त्याच्याहून पुढची धक्कादायक बातमी. जी-आर काय म्हणतोय, की फक्त पिण्याच्या पाण्यासाठी तुम्हाला हे अतिरिक्तचं पाणी दिलेलं आहे, तेही धरणातनं दिलंय, 48 किलोमीटर अंतरावरती आणायचंय. पण ह्या भोंदू महाराजानं ते जे पाणी आहे, ते तिथे फळबागा फुलवण्यासाठी वापरलं. म्हणून आता याच्यामध्ये प्रशासकीय यंत्रणा जी एरवी शेतकऱ्याला किती पिडते, म्हणजे साधा बांध मोजायचा असेल, साधा रस्ता द्यायचा असेल, तर त्यांना किती यातना सहन कराव्या लागतात. अशा वेळेला ही प्रशासकीय यंत्रणा इतकी डोळे झाक करून बसते. म्हणजे तुम्ही जलसंचन विभाग एक आदेश काढतं. तेव्हा आत्ता जे विरोधी पक्षातली नेते मंडळी आहेत, तेव्हा सत्ताधारी असतात आणि ती प्रश्न विचारतात. म्हणजे आता हे नेहमीचंच झालेलं आहे, की जेव्हा सत्ताधारी विरोधक असतात आणि विरोधक सत्ताधारी असतात, त्यावेळेला ते एकमेकांच्या कामाबद्दल टीका-टिप्पणी करतात. पण हे असं पहिलं काम मला दिसतंय, की त्या ठिकाणी सर्वपक्षीय नेते मंडळी, त्याच्यात भाजपच्याही नेत्यांची नावं येत आहेत, त्यात दोन्ही शिवसेनेची नावं येत आहेत, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची नावं येत आहेत. अजून तरी मला काँग्रेसच्या कुठल्या नेत्याचं नाव आलेलं दिसलेलं नाहीये. पण काँग्रेस वगळता जवळपास सगळ्या नेत्यांनी या सगळ्या घोळामध्ये ह्या महाराजाच्या कच्छेपी लागून अक्षरशः सगळी प्रशासकीय यंत्रणा ह्याच्या दारात नेऊन उभा केली होती असं दिसतंय. का नाही उभा करणार? आणि कोण त्याच्या विरोधात आवाज उठवणार? आज त्या पत्रकारानं वर्षभरापूर्वी जेव्हा ह्या भामट्याची ही सगळी काळी कारनामे महाराष्ट्राला सांगितली, काय झालं? त्याचा पेपरच बंद करण्यासाठी तत्कालीन महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्र दिलं. जे कॉन्फिडेन्शियल पत्र मी महाराष्ट्राला आम्ही दाखवतोय. त्या पत्रात लिहिलंय त्यांनी, की जर शक्य असेल तर त्याचा पेपरच बंद करून टाका. म्हणजे ज्यांनी आवाज उठवायचा ते शांत बसले. ज्यांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला त्यांना धमक्या दिल्या. आणि ज्यांनी त्याही उपर जाऊन धाडस केलं, तर त्यांची जी काही पेपरसारखी गोष्ट असेल किंवा आणखी काय असेल, कारण त्या पत्रकाराला खूप सारे मानसिक त्रास त्या काळामध्ये देण्यात आले, धमक्या दिल्या, काही गुंडापुंडांनी धमक्या दिल्या, हे त्यांनी आपल्या लाईव्ह इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं. दॅट्स द बॅड थिंग. हे जे काही झालंय त्याच्यातनं दिसतंय, की अख्खी प्रशासकीय यंत्रणा त्या भोंदू महाराजाच्या दारामध्ये पाणी भरत होती आणि त्याच्यामुळं जे काही घडलंय त्याच्यातनं हा इतका मोठा असा भोंदू महाराज महाराष्ट्रात तयार झालेला आपल्याला दिसतोय. थांबूया आपण इथे. माझा प्रयत्न आहे जसं घडतंय ते महाराष्ट्रासमोर मांडायचा आणि हा प्रयोग हा सत्याच्या जवळ जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला पुन्हा मी विनंती करतो, की हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या. थांबूया आपण इथे. थँक यू.